नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज ना खूप दिवसांनी घरी होते, कारण शेतातली ना बरीचशी कामं ना संपत आलेली होती. तसं पण म्हणायला गेलं तर कधी शेतकऱ्याची कामं काही संपत नाही, एक ना एक काम पुढं असतं. तर ना आज मी कानाकोपऱ्यातून सगळ्याची साफसफाई करून घेतलेली, आणि ही साफसफाई ना मला 11:30 वाजायच्या आत करायची होती, कारण की पिऊसदी ना आज 11:30ला अशा घरी येणार होते. त्यामुळे त्या यायच्या अगोदर ना मी सगळं साफ करून घेतलं. हॉल, किचन, बेड वगैरे सगळं आवरलं, आणि ही कपडे ना बॅगेत भरायची मला, म्हणून मी तसेच दोरीवरती ठेवलेली आहे. मग हॉल बेड साफ झाला. मग आता किचनमध्ये आले होते, तर किचनसुद्धा स्वच्छाचा साफ करून घेतला. खाली ना फरची पुसून घेतली, त्यामुळे थोडासा वरती पसारा ठेवलेला आहे किचन. आणि मग ना कपडे धुतली. भरपूर आज कपडे होती ना, शाळेतली, पिऊसदीची, घरची काही. आणि मग ना आता 2 वाजलेले आहे. 3:30ला लाईट जाते, म्हटलं मग कुटी करून घ्यावा. आणि लाईट ना कधी जाती तर कधी येते, असा लाईटीचा काही नेमच नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं पटकन कुटी करून घ्यावा. 5 वाजता कुटी टाकावं लागत असते ना. मग कुटी करून घेतली. मग त्यांचं काम झालं ना, मग बाकीची कामं करायला आपण मोकळं होतं, म्हणून आधी कुटी करून घेतली मी. म्हणलं मग किचनमधलं आवरावा, कारण की बाहेर फिरायला जायची ना, त्यामुळे थोडंसं मग स्वयंपाक करून घ्यावा म्हणलं. कुटी झाली, तशा पद्धतीने झाकून ठेवली मी कोंबड्या. आणि आज ना एवढी कपडे होती, 2 दऱ्या. तर आता ना किचनमध्ये आले ना, आधी मी आणि सिद्धी ना शंकरपाळ्या बनवून घेत आहे. कारण की नाही कुटी करायच्या अगोदर ना पीठ मळून ठेवलेलं होतं, आणि सिद्धीचं ना चाललं होतं, मम्मा कधी शंकरपाळ्या करायची, मी तुला बनवू लागते. आणि तिला ना अशी मदत करायला खूप आवडते. आणि पिऊ ना अभ्यास करीत बसली होती, आणि हिला मला अभ्यास नाही का तुला, मग ती माझा अभ्यास झाला. आणि पिऊ ना 2 दिवस जायचं बाहेर ना, त्यामुळे अभ्यास करून घेत होती, आणि ही मला अशी मदत करीत आहे. तेल तापायला ठेवलंय, आणि तो बघा लाडू बाई सिद्धीच करीत होती. पण पिऊ आत्ता आली अभ्यास करता करता. एकमेकांवर नक टाकू बरं का, थोडंसं हे टाका. ते एकदाच लाटून घेतल्यात मी, मग एकदाच तळायला होत्यात. कच्च्याच खा. हा का, शंकरपाळ्या तळून घेतल्या, एकदा ताटभर झाल्यात, आणि छान अशा मऊ खुसखुशीत झाल्यात. हे बघा. हा, तिच्यापेक्षा थोडी मोठाने तो का अलीकडची तोड. आमच्या बाईला असं काम करायला लय आवडतं. हा, ते पण मोठं 20-25 पानं तोड. ते लय मोठं आहे, ते नको तोडू, खराब आहे, खराब. शेण टाकून झालं, आता कुटी टाकायची. कशा आरडात्यात, आवाज देतात लगेच. कुटी टाकून घ्यायचे. तू काय आली, डाग पड ना, सावकाश ठेव. पानं तोड चांगली मोठं आणली मी, तोवर कुटी टाकीते. हा, आईस्क्रीम घेणं कुठं आहे. आता 5 वाजून गेले, आता आईस्क्रीम मला आला घ्या लगेच. हा, म्हणून संपली त्याची. काय आता आळूची पानं दही ठेवणत होती ना, आता तिकडं बघा मावशी दिसली. दो का लगेच, आता नाही. 27 पप्पा गेले सोडून लगेच. या मॅडम, तास झालाय, लिकी वाढवा का त्यात. मग तुला 4ला फोन केला होता, तू येतो 1 तास गेला काय तुला.
जी कवा यायची मावशी सांग बोला ना सुद्धा अभ्यासात गुंग झाली. काय काय आणलंय बाईने एवढे चिक्कू आणल्यात आपण गेल्यावर पिकतील ना यायला खायला. चिक्कू आंबे लगेच मावशी आंबे. आम्हाला ना पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट या ट्रिपला जायचं आहे त्यामुळे ना माझी बहीण पण आलेली होती आणि पिऊ सिद्धी मी आणि ती आम्ही जाणार होतो. महामंडळाची एस-टी होती आम्ही इथे बुक केलेली होती आम्ही वस्तीवरच्या सर्व बायकांनी मिळून. आणि मग आता ना जेवायला इथलेलं आहे बेसन भाकर बनवलेली आहे आणि आळूच्या वड्या उकडून ठेवत आहे सकाळसाठी तळण्यासाठी आणि न्यायच्या आहे. मग बटाट्याचं भरीत आणि आळूच्या वड्या चपात्या असं आम्हाला न्यायचं आहे. आणि रात्री 2:30 वाजता जायचे आहे ना त्यामुळे ना म्हणलं लवकर आवरावं. आता वाजले होते 8 म्हणलं घे जेवण पटकनी झोपायला लवकर उठावं लागेल 12:30 वाजताच. मग चपात्या स्वयंपाक थोडाफार मग आंघोळ्या वगैरे किचनमध्येच बसले अंगत पंगतांची. कसा आहे मेनू झणझणीत गावाकडचा कसं झालं असं खाऊन बघ. वड्यांचा वास भारी सुटलाय आणि मीठ घे मग पिऊ पप्पा काय म्हणतात. तरी तर ना बेगा भरून ठेवलेले आहे. तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.